व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. ज्या घरात लहान मुलं असतात ना, त्या घरात कितीही ताणतणाव जरी असला तरी मुलांकडे बघून सगळंच विसरतं. तसंही माझं काहीसं आहे. तर रुही जस्ट उठली होती आणि चाललं होतं तिच्या मस्त्या. तर नमस्कार, मी उत्कर्षा तुमच्या माझ्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रुहीला बरं नव्हतं मागचे काही दिवस, तर त्यामुळे आज पण तिला बरं नव्हतं आणि त्यामुळे तिचं सकाळी ब्रश पण राहिला, आंघोळ पण राहिली, सगळेच राहिले होते. तर दुपार झाल्यानंतर उठली तर म्हटलं चल रुही ब्रश कर. तर अशी पळापळी चालली होती तिची, मस्त चालल्या होत्या खूप. तर ब्रश करायचा एवढा कंटाळा आहे तिला, ब्रश आणि आंघोळ करायचा खूप कंटाळा आहे. रोज सकाळी पण असं असतं, पण स्कूलला जायची घाई असते त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करू शकत नाही. म्हणून म्हटलं आज शेअर करते. तिचे नाटकं कशी असतात बघा तुम्ही. तर अशा प्रकारे तिचं चाललं असतं की नाही मला ब्रश नाही करायचा. मे बी सगळेच लहान मुलं करत असणार असं. तर तिला आंघोळीला पण खूप कंटाळा येतो. तर लाडी गोडी लावून तिला ब्रश करायला बसवलं. ब्रश झाला, मग तिला म्हटलं मी चल रुही तुला ना मी खाली गार्डनला घेऊन जाईल. तर त्यामुळे ती अशी पटपट पसारा आवरत होती घरातला. तिला म्हटलं की रुही आपण सगळं आवरून झाल्यावरच खाली जाणार आहेत. तर त्यामुळे ती मला हेल्प करत होती आणि सगळ्या तिचे वस्तू जागच्या जागी ठेवत होती कपाटात वगैरे. तर अशा प्रकारे आज रुही मम्माला हेल्प करत होती घरातले कामं आवरायला, कारण रुहीला जायचं होतं गार्डनला. आणि गार्डनचं नाव काढलं म्हणजे वेगळीच एनर्जी येते तिच्या अंगात. मे बी सगळेच लहान मुलं असेच असणार, कारण मुलांना पण दिवसभर घरात राहून बोर होतं आणि तिला पण 5-6 दिवसापासून बरं नव्हतं, त्यामुळे ती पण खूप बोर झाली होती. म्हटलं चल थोडं फ्रेश होईल, म्हणून तिला गार्डनला जायचं सांगितलं मी की घेऊन जाईल तुला असं. नंतर तिला छान अशी अंघोळ घातली, फ्रेश केलं पूर्ण. आणि तिला अंघोळीला पण कंटाळा येतो, पण आज गार्डनला जायचं होतं त्यामुळे मग सगळंच जे आवडत नव्हतं ते सगळं आज सहजासहजी होत होतं. तर अशा प्रकारे कपडे बिपडे घातले, तिला फ्रेश झाले आणि मी पण कपडे चेंज करून घेतले. आज मी तुम्हाला आमच्या सोसायटीला गार्डन टूर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. तर अशा प्रकारे रुही छान अशी तयार झाली होती. हा आहे आमचा पॅसेजचा एरिया. तर आज शूज पण तिचेच घालत होती, रोज नाही तर मला सांगते, पण आज गार्डनला जायचं होतं ना, त्यामुळे मग तिचं सगळं तिचंच करत होती. तर शूजमध्ये काय अडकलं होतं काय माहिती मध्येच, तर ते काढत होती खाली बसून. आणि मम्मा हे नाही दाबायचं, 4 दाबायचं. तिला असं वाटतं की 4च दाबायचं जेव्हा तेव्हा, कारण आम्ही 4th फ्लोअरला राहतो. तिला म्हटलं नाही खाली जायचं असं तेव्हा ग्राउंड दाबायचं बेटा. तर मग हो मम्मा ओके ओके म्हणत होती. तर असं काहीसं आहे आमचं बाहेरचं सोसायटीतलं. रुहीची पाय अशी पटपट चालत होते आज तर, कारण खेळायला जायचं होतं ना खूप दिवसांनंतर. आणि इकडे आमच्या इथंच कराटेचे क्लासेस असतात, एक दिवसाआड असतात. तर आज कराटेचा क्लास चालला होता तिकडं. लहान मुलांचे क्लासेस असतात. कशी चालली पटपट बघा. अशा प्रकारे इकडे पुढे दिसेल तुम्हाला गणपतीचं मंदिर आहे आमच्या इथं. तर आम्ही जेव्हाही गार्डनला जातो रुही आधी गणपतीचा पाया पडते आणि म्हणते मम्मा मला टिंगटॉंग वाजायचं आहे असं म्हणते. तर अशा बघा दिसेल तुम्हाला, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि मग स्विंगवर बसली. असं काहीसं आहे आमचं गार्डन, सोसायटीचं गार्डन. आणि संध्याकाळ झाली म्हणजे मुलांना लगेच ओढ लागते गार्डनची.
खेळायला जायचं. पण आज आम्ही थोडं लवकर आलो होतो, त्यामुळे मुलांची गर्दी थोडी कमी होती. पण थोड्या वेळाने खूप सारी मुलं आली होती आणि खूप मुलं आली की मग रुहीला तर असं दाबल्यासारखं होतं, त्यामुळे मग ती सारखी मलाच घेऊन खेळत असते. आणि हे तर तिला खूप आवडते इथून चढायचं, आणि तेवढी स्ट्रॉंग पण आहे ती, चढते बरोबर, बिना हेल्पची चढते ती. तर अशा प्रकारे रुहीने सगळाच आनंद घेतला आज गार्डनचा. जास्त काही वेळ खेळली नाही, मे बी तिला बरं नव्हतं, त्यामुळे तिला खाली पण काही छान वाटलं नाही. तर थोडा वेळ झाला आणि लगेच घरी आलो आम्ही. थोडंफार तिने खेळली, त्यानंतर परत घरी आलो. नंतर सीसॉ खेळली. ॲक्च्युली ती मुलांमध्ये जास्त मिक्स होत नसते, तिला सांगत असते मी, रुही मुलांमध्ये मिक्स व्हायचं. पण ती स्कूलमध्ये पण गेली ना तर तेवढ्यापुरतं तेवढंच खेळते. ॲक्च्युली ती तेवढी फ्रेंडली नाही अजून. तर अशा प्रकारे घरी आलो, तिला लागली होती भूक. मम्मा भूक लागली, त्यानंतर तिला दूध वगैरे दिलं, बिस्किट वगैरे खाल्लं तिने. मी पण चहा घेतला. तुम्ही असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.